नमस्कार, मी सचिन खराटे आपल्या सर्वांचं सचिन खराटे YouTube चॅनलवरती स्वागत करतो। फायनान्शियल लिटरसी अर्थातच आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी आपण जो प्रयत्न करतोय त्यामध्ये आपण बघतोय इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगची पूर्ण सिरीज। आज आपण बघतोय इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सेशन 3। यामध्ये आपण PPF आणि गोल्ड विषयी माहिती घेऊया, जे इन्व्हेस्टमेंटचे एव्हेन्यू आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी फेमस आहे। आपण दरवेळेस जो व्हिडिओला प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आपण बघता तसेच आपल्या मित्रांनाही इथे बघायला प्रोत्साहित करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण फीडबॅक आणि कमेंट्स व्हिडिओवरती द्या, म्हणजे मला पुढच्या सिरीज मध्ये ते अजून योग्य पद्धतीने तुम्हाला नवीन नॉलेज देता येईल। इन्व्हेस्टमेंटचा जो प्रकार आहे PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा सर्वात फेमस आहे आपल्याकडे। मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट लोक याच्यामध्ये पण करतात। याच्यामध्ये साधारणतः पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन तुम्ही PPF चा अकाउंट ओपन करू शकता। टर्म 15 वर्षाची राहते, नंतर तुम्हाला ते एक्सटेंड पण करता येतं। करंट इंटरेस्ट रेट 7.80 आहे। सर्वात मोठा गैरसमज असा आहे की लोकांना वाटतं PPF मध्ये जे काही इंटरेस्ट आहे ते गॅरंटीड पूर्ण 15 वर्ष 20 वर्ष मिळतं का? तसं नाही। ज्याप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट कमी जास्त होतात त्याचप्रमाणे इथे रेट ऑफ इंटरेस्ट कमी जास्त होतात। आता हा 7.80 हा फक्त या वर्षासाठीच आहे, जे आता लेटेस्ट कमी झालेले रेट आहे। सुरुवातीला 10-15 वर्षापूर्वी साधारणतः 12% रेट ऑफ इंटरेस्ट होता PPF चा, जो आज 7.8% आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं, जर कधी तुम्ही PPF मध्ये 5 तारखेच्या आत जर डिपॉझिट केले पैसे तर त्या पूर्ण महिन्याचा इंटरेस्ट मिळतो। तुम्ही 6 तारखेला जरी जमा केले तरी त्या महिन्याचा इंटरेस्ट मिळत नाही। त्यामुळे तुमचं PPF अकाउंट असेल तर ती काळजी घ्यावी की तुम्ही 4 तारखेला 3 तारखेला तिथे पैसे जमा करायला पाहिजे। टॅक्स बेनिफिट अंडर सेक्शन 80C मध्ये 1.5 लाखापर्यंत इथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो। खरं तर PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा अशा लोकांसाठी लॉन्च झाला होता की ज्यांना PF चा ऑप्शन नाही आहे, परंतु दुर्दैवाने असं आहे की PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे मॅक्झिमम सॅलरीड लोकच आहे की ज्यांचा PF पण कटतो आणि ते PPF मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतोय। हा एक छोटासा ग्राफ दिलेला आहे की रेट ऑफ इंटरेस्ट कसे होते। साधारणतः 2001 मध्ये 12%च्या आसपास रेट ऑफ इंटरेस्ट होते, ते आता कमी होत होत 7.80 पर्यंत आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा विषय हा गोल्ड आहे। PPF आणि गोल्ड बघतोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये। आपल्या देशामध्ये जी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट होते ती गोल्ड मध्ये होते, त्याच्यात खास करून ज्वेलरी मध्ये होते। आणि गोल्ड मध्ये आपण रिटर्न कधीच कॅल्क्युलेट करत नाही, पण इन्व्हेस्टमेंट करताना आपण बघतोय की गोल्ड ही आपण ऍज अ इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याचे रिटर्न जर कधी बघितले तर आतापर्यंत असा इतिहास होता की गोल्डने कधीच निगेटिव्ह रिटर्न दिले नाही। याचा अर्थ मी 1 लाख रुपयाचं सोनं घेतलं तर मला त्याचे 95,000 रुपये कधीच मिळाले नाही, असा खूप मोठा गैरसमज होता आपला, जो धुवून निघाला। हा रेट जो आहे साधारणतः 58,500 आणि 34,500 सोन्याचा, हा 28 ऑगस्ट 2013 चा रेट होता। बरं, इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण का बरं गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट का बरं करतो? तर एक इमोशनल अटॅचमेंट राहते। आपल्या भारतीय लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात ज्वेलरी हा जो प्रकार आहे हा असतोच असतो, त्यामुळे आपलं इमोशनल अटॅचमेंट आहे म्हणून आपण गोल्ड घेतो। त्याच्यानंतर लिक्विडिटी खूप जास्त प्रमाणात असते। हा पार्ट एकदम योग्य आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी गेले तरी तुम्हाला सोन्यामधून पैसे मिळतात। आता खरंच सोन्यामध्ये रिटर्न बनतात का ते आपण इथे बघणार आहे। काही मीच जसं मी सांगितलं की तुमचा कधीच लॉस होत नाही, पण असं काही नाहीये। हाय प्राइस 34,500 होती 28/8/2013 ला, आणि आज ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत होतो 4/5/2017 ला 28,063 सोन्याचा भाव होता। तर लॉस तुमचा 8.5% तर नेट लॉस आहे। त्याच्यानंतर 4 इयर टाइम लॉस, म्हणजे जर कधी तुम्ही तेच पैसे FD मध्ये ठेवले असते तर त्याच्यावर इंटरेस्ट 60% ते मिळाला असतं कमीत कमी, तर तो लॉस झाला 28%। टोटल लॉस झाला 46% फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली असते तर त्याचे फक्त 53,500 रुपये राहिले असते। गोल्डला असं म्हणतात की हे इन्फ्लेशनला बीटर आहे। इन्फ्लेशन जर कधी आपल्या देशामध्ये 7-7.5% आहे गेल्या 30 वर्षात, तर सोन्याने पण रिटर्न तुम्हाला 9.5-10% दिलेले आहे। हा गैरसमज आहे की आपल्याला सोन्याने 15 आणि 20% रिटर्न दिलेले असतील। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। PPF आणि गोल्डची आपण आज माहिती घेतली। पुढच्या पार्टमध्ये आपण नवीन विषयावरती इक्विटीमध्ये बघणार आहे की इक्विटी काय आहे, भारताचं मार्केट काय आहे, किंवा रिअल इस्टेटमध्ये आपली कशी इन्व्हेस्टमेंट होते। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण आपल्या मित्रांनाही रेकमेंड करा, आणि तुमचे काही सजेशन असतील, काही फीडबॅक असतील तर जरूर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये द्या। थँक्यू।